नमस्कार मित्रांनो, कमी वेळामध्ये जास्तीत जास्त गुण आपल्याला कसे घेता येतील हा बऱ्याच मुलांच्या मनामध्ये असणारा प्रश्न आहे. तर त्याच प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. टार्गेट आपला मुंबई पोलीस असणार आहे. मुंबई पोलीस वरती 2024 संदर्भात आपण बोलतोय. कमी वेळामध्ये पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्याची नक्की स्ट्रॅटेजी काय आहे त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी मनीष यादव, मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ठीक आहे मित्रांनो, आता बघा की कमी वेळात जर जास्त गुण घ्यायचे असतील आपल्याला, तर आपल्याला सर्वप्रथम त्या जिल्ह्यांचे किंवा एक दोन जिल्ह्यांचे मागच्या वर्षांचे पेपर समजून घेणं गरजेचं आहे. पेपर जर आपण समजून घेतले तर आपल्याला कमी वेळात जास्त गुण घेण्याची जी काय जादूची कांडी म्हणू शकतो आपण, ती आपल्याला मिळू शकते. ठीक आहे, आता हे मिळवण्यासाठी तुम्ही जरा पेपरचं अॅनालाइज करणं गरजेचं आहे. तुम्ही जर नीट पेपर मागचे समजून घेतले, मागचे म्हणजे मी एकदम मागे नाही म्हणत आहे, या वर्षीचे जरी समजून घेतले 2024चे आता काही जिल्ह्यांचे झालेले, तर तुम्हाला तेही लक्षात येईल की कशा पद्धतीनं प्रश्न विचारलेले आहेत. तुम्ही प्रश्न नीट बघा, समजून घ्या. तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की मागच्या 2-4 वर्षांच्या पेपरचा अभ्यास केला आणि आताचे प्रश्न बघितले तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येणार की रिपीटेड क्वेश्चन त्याच टॉपिक वरती जास्त आहेत. म्हणजे रिपीटेड जसाच्या तसा क्वेश्चन रिपीट नाहीये, पण टॉपिक मात्र त्याच्यावरतीच आहे किंवा ह्याच टॉपिक वरती सर्वाधिक प्रश्न सर्वाधिक जिल्ह्यांमध्ये विचारलेले बघायला मिळतात. म्हणजे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तुम्हाला एकाच टॉपिक वरती प्रश्न बघायला मिळतील. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घेऊयात आपण. गणित विषय जर घेतला तर गणित विषयामध्ये तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की वयवारी असेल, सरासरी असेल, शेकडेवारी असेल किंवा संख्या टॉपिक असेल. ओके, म्हणजे हे असे टॉपिक आहेत की याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑलमोस्ट तुम्हाला एक प्रश्न तरी बघायला मिळतो. ठीक आहे, आणि काही टॉपिक मी तुम्हाला असं सांगितलं, समजा मिश्रणावरती टॉपिक किती प्रश्न बघितले आतापर्यंत तुम्ही? खूप कमी, रेअर केसेस मध्ये आपण ते क्वेश्चन बघितलेले असतील. पण सरासरी, वयवारी, शेकडेवारी, संख्या टॉपिक, लसावी मासावी टॉपिक, ठीक आहे, तर याच्यावरती आपल्याला माहिती आहे की फ्रिक्वेन्सी जास्त आहे, क्वेश्चन विचारण्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. तर मित्रांनो, जास्त म्हणजे नक्की किती? जे काही 100 प्रश्न विचारले जातात ना, त्यातले जर करंटचे प्रश्न सोडले तर 80 ते 90% प्रश्न हे 80-90 जर नाही म्हटलं तरी 80% कन्फर्म, 80% प्रश्न हे तुम्हाला जे काही दरवर्षी फिक्स टॉपिक आहे त्याच्यावरती बघायला मिळतात. असा कोणता वर्ष आहे रे भरतीचा की ज्याच्यामध्ये गणितामध्ये वयवारीवरती प्रश्न आला नाही सर? असं होऊच शकत नाही. दरवर्षी प्रश्न आहेतच कोणत्या ना कोणत्या तरी जिल्ह्यामध्ये. 1-2 नाही म्हणता मी तुम्हाला. वयवारीचे जर एका वर्षाचे प्रश्न काढलेत ना तर 15, 20, 30, 40 प्रश्न सापडू शकतात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आलेले. याचा अर्थ वयवारी टॉपिक महत्वाचा आहे, सरासरी टॉपिकचं तसंच आहे, शेकडेवारी पण तसंच, संख्या पण तसंच. हे एका विषयाचं झालं. चला दुसरा विषय घेऊया, मराठी. तर मराठीमध्ये आपण स्ट्रॅटेजी समजून घेतो बरं का, त्याच्यासाठी हा बेस आहे त्याचा समजून घेण्याचा. बघा, आता मराठीमध्ये जर तुम्ही विचारात घेतलं तर तुम्हाला समास टॉपिक, विभक्ती टॉपिक, शब्दांच्या जाती, मग त्या वेगवेगळ्या उभयान्वयी असतील किंवा शब्दयोगी असेल, नाम असेल, सर्वनाम असेल, क्रियापद, ह्या ज्या शब्दांच्या जाती त्याच्यावरती प्रश्न. अजून तुम्ही म्हणू शकता प्रयोग. ओके, आता असे तुम्ही प्रश्न बघा किंवा असे तुम्ही म्हणजे मराठीचा जर तुम्ही सब्जेक्ट काढला तर त्याच्यामध्ये तुम्हाला, मला असं दाखवा बरं एखादा वर्ष की सर समासावरचा याच्यावरती प्रश्नच नाही आला, विभक्तीवरती ह्या वर्षी प्रश्नच नाही कुठेच, असं होईल का कधी? किंवा झालंय का याच्या आधी कधी? नाही. याआधी काय झालंय की सर्वाधिक प्रश्न हे समासावरती, विभक्तीवरती, शब्दांच्या जातीवरती 100% पडलेत आहे. समजतंय? मग जर 100% एखाद्या गोष्टीवरती प्रश्न पडत असतील आणि तो जर टॉपिक आपल्याला येत नसेल तर आपण या स्पर्धेत टिकणार आहे का? मी स्ट्रॅटेजी सांगतो बरं का तुम्हाला. कमी वेळात जर तुम्हाला जास्त मार्क्स मिळवायचे असतील ना तर याच्यातून हे शिकायला पाहिजे की मागे जे काही तुम्हाला सर्वाधिक टॉपिक फेमस आहेत, कोणते असे टॉपिक आहेत हे प्रत्येक सब्जेक्ट मधून तुम्ही ते आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. आणि ते जर आयडेंटिफाय आपण केलं, आपल्याला समजलं, तर आपण त्याच्यावरती व्यवस्थितरित्या काम केलं तर आपल्याला कमी वेळामध्ये जास्त मार्क्स मिळू शकतात. कारण हे टॉपिक लिमिटेड आहेत, याच्यावरती तुम्हाला जास्त काम करता येऊ शकतं. डिटेलमध्ये जर काम केलं तर एकही प्रश्न या टॉपिक वरचा तरी आपला चुकणार नाहीये. ठीक आहे, बाकीचे जे काही इतर टॉपिक आहेत त्यांच्याकडे नंतर बघू आपण, पण पहिल्यांदा हेच तर बघितले पाहिजेत ज्याच्यावरती सर्वाधिक प्रश्न विचारले जातात. मग कमी वेळात आपण जास्त अभ्यास जर आपल्याला करायचा असेल तर तुम्हाला ही स्ट्रॅटेजी राबवावी लागेल की टॉप प्रायोरिटी टॉपिक प्रत्येक सब्जेक्टचे कोणते आहेत हे तुम्हाला काढता आले पाहिजे. मी तुम्हाला काढून देतो काही विषयांचे. समजा आता बुद्धिमत्तेबद्दल बोललो, मेंटल अबिलिटी. मेंटल अबिलिटी मध्ये तुम्हाला नंबरवरती प्रश्न विचारले जातात. नंबर्स 2, 4, 6, 8 असे कॉमा कॉमा देऊन जास्त आपलं समजतं. मग त्याच्यातले टॉपिक कुठले? वर्गीकरण,
सिरीज म्हणजे क्रमबद्धता, समान संबंध, ओके, असे म्हणजे विजोडपद वगैरे अजून आहे. त्याच्यातले तुम्हाला हे जर 3-4 टॉपिक तुम्ही केले तर अल्फाबेट आणि नंबर्स वरती तुमचं काम झालं की बऱ्यापैकी तुमचं बुद्धिमत्तेचं काम संपलं. त्याच्यानंतर तुम्हाला अजून रांग नावाचा टॉपिक आहे, फेमस क्वेश्चन त्याच्यावरती, बरोबर आहे. त्याच्यानंतर घड्याळावरती प्रश्न विचारलेले असतात, म्हणजे घड्याळ, नातेसंबंध, रांग आणि नंबर्स किंवा अल्फाबेटवरचे प्रश्न हे विचारतातच. मग तुमचे जे टॉपिक कंप्लीट असायला पाहिजेत या टार्गेटमध्ये तुमचे येतात टॉपिक ते, ओके. असंच तुम्ही जीएस करू शकता. यापूर्वी सुद्धा आपण व्हिडिओ खूप बनवले त्याच्यावरती, तुम्ही आपल्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकता तुम्हाला कुठल्या टॉपिकला टार्गेट करायचं प्रत्येक विषयाच्या, ओके. तर तुम्हाला इथं बघायला मिळेल की जीएसचा अभ्यास करत असताना समजा उदाहरणार्थ आपण घेऊयात की राज्यशास्त्र घेतलं तर राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला माहिती आहे 4-5 टॉपिक आहे. राज्यघटना घ्या, तुम्हाला संसद घ्या, विधिमंडळ घ्या, पंचायत राज घ्या आणि आयोग घ्या वेगवेगळे. निवडणूक आयोग असेल, वित्त आयोग असेल, लोकसेवा आयोग असेल, नीती आयोग असेल. याच्यावरती जर आपण काम केलं, मित्रांनो जी मी नावं घेतली ना आता राज्यशास्त्र या टॉपिक मध्ये, ती 5 नावं तुम्ही नीट बघा. आता गॅरंटेड सांगतो तुम्हाला या 5 टॉपिक पैकी या 5 टॉपिक वरती तुम्हाला सर्वाधिक प्रश्न बघायला मिळतील राज्यशास्त्राचे, आणि बाकी करंट किंवा त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन असतील. पण हे 5 टॉपिकच तुम्हाला राज्यशास्त्रामध्ये अतिशय महत्वाचे आहेत. हेच तुम्हाला 5 टॉपिक. आता एक उदाहरण सांगतो, एखाद्या पेपरमध्ये जर 5 प्रश्न विचारलेले असतील राज्यशास्त्राचे तर 5 पैकी 4 प्रश्न हे ह्याच 5 टॉपिक वरती असतील. जर एवढं आपल्याला माहिती असेल आणि जर ते आपण टॉपिक क्लिअर केले तर मला सांगा कमी वेळामध्ये जास्त अभ्यास नाही का होणार आपला? हीच तर स्ट्रॅटेजी आहे, ओके. याच्या व्यतिरिक्त कुठलीही स्ट्रॅटेजी नाही, हे लक्षात घ्या, ओके. आणि जर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला तयारी करायची असेल तर मिशन खाकी नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे, ते सुद्धा डाउनलोड करा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि सोबतच तुम्हाला 45,000 जंबो नावाचा सिद्धेश्वर हळवे सरांचा भारतीय प्रकाशनाचं पुस्तक आहे. याच्यावर ते वर्गीकृत पद्धतीनं काय केलेलं आहे, टॉपिक वाईज तुम्हाला प्रश्न काढून दिलेले आहेत. ह्या पुस्तकाचा फायदा खूप होईल. 45,000 रिअलिटी मध्ये त्याच्यात क्वेश्चन आहेत बरं का, आणि त्याचा फायदा तुम्हाला या येणाऱ्या भरतीमध्ये 100% होईल. किंवा मुंबई पोलिसला जर असाल तुम्ही तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होणार आहे, ओके. आणि बाकी स्ट्रॅटेजी तुमच्या लक्षात आली असेल की कमी वेळामध्ये जास्त गुण जर मिळवायचे असतील तर आपली स्ट्रॅटेजी काय आहे की जे काही आपले सब्जेक्ट आहेत त्या प्रत्येक सब्जेक्टमध्ये काही टॉपिक आहेत असे की जे दरवर्षी विचारले जातातच कुठल्या ना कुठल्या तरी जिल्ह्यात, त्याच्यावरती प्रश्न हमखास असतोच. मग तो आपल्या पेपरला का नसावा, समजलं तुम्हाला? मग तो जर तुमच्या पेपरला आला प्रश्न आणि तुमचा टॉपिक जर चांगला केलेला असेल, तो परफेक्ट केलेला असेल तर तुम्हाला 100% तो मार्क्स मिळणारच, ओके. तर याच्यासाठी जे काय आपण टॉप प्रायोरिटीचे टॉपिक काढलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही काम करा. कमी वेळ जास्त अभ्यास, हा जी काय स्मार्ट वर्क आहे आपलं, बघा थोडक्यात काय, कमी वेळात जास्त अभ्यास करणं म्हणजे काय कुठे जादूची कांडी नाही की आपण फिरवल्याने आपलं काम झालं वगैरे, ठीक आहे. तर मित्रांनो कमी वेळात जास्त अभ्यास करणं म्हणजेच काय, स्मार्ट वर्क करणं. आणि स्मार्ट वर्क काय आहे हे ते तुम्हाला आता कळलं असेल की बाकीची मुलं किंवा इतर मुलं काय करतात की पहिल्या गणिताचा अभ्यास करायला घेतला तर पहिल्या पेज पासून पुस्तकाच्या शेवटच्या पेज पर्यंत ते सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. याच्यामध्ये वेळ खूप जातो, टॉपिक आयडेंटिफाय होत नाहीत त्यांच्याकडून की कुठले प्रश्न कुठले टॉपिक किती महत्वाचे आहेत, समजताय? सगळेच करत बसून काहीच उपयोग नाही होणार मित्रांनो. तर स्मार्ट वर्क करावं लागेल तुम्हाला. जे परीक्षेला हवंय ते तुम्हाला देता आलं पाहिजे. ते देण्यासाठी तुम्हाला टॉप प्रायोरिटी ही समजली पाहिजे प्रत्येक सब्जेक्टची. सेकंड प्रायोरिटी असू शकते, थर्ड प्रायोरिटी, असे तुम्ही टॉपिक काढा बाजूला, ठीक आहे. तुम्हाला जर हवे असतील ना तर आपल्या टेलिग्राम चॅनलला एकदा नक्की भेट द्या. त्याच्यावरती मी सगळे टाकतो, प्रत्येक विषयाचे प्रायोरिटी जे काही आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला काढून देतो टॉपिक, ओके. त्याचा तुम्हाला फायदा नक्की होईल. आपल्या टेलिग्रामला भेट देण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल टेलिग्रामची, आणि कमेंट मध्ये सुद्धा पिन केलेला मेसेज बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक मिळेल, ओके. बाकी गणित, मराठी, बुद्धिमत्ता हे सब्जेक्ट तर तुम्हाला करायचेच आहेत. मेजर फोकस तुमचा जीएस वरती राहू देत. मुंबई पोलीससाठी तो खूप फायद्याचा ठरू शकतो, ठीक आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा, आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब